श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महादेवाची सुंदर कथा ऐकणार आहोत. ती कथा ऐकून तू चिंतामुक्त होशील. भगवान शंकराला माहीत आहे की तुम्ही भक्त अतिशय चिंतेत आहात, म्हणून हा व्हिडिओ खास तुमच्यासमोर आला आहे. भक्तांनो, तुम्हाला मी दारिद्र्य आणि दुःखाचा नाश करणाऱ्या भगवान शंकराची अत्यंत पवित्र कथा ऐकवणार आहे, ज्याचे वर्णन शिवपुराणातही आढळते. आणि असे म्हणतात की जो कोणी प्रामाणिकपणे ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत खऱ्या मनाने ऐकतो, त्याच्या घरी गरिबी कधीच येत नाही. ही कथा ऐकल्यानंतर आजारी व्यक्तीला त्यांच्या सर्व रोगांपासून आराम मिळतो आणि या कथेद्वारे तुमच्या मनोकामना देखील पूर्ण होतील. त्यामुळे दुर्लक्ष करू नको. अवघे 3 मिनिटे ही कथा ऐक आणि तुझ्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण कर. तुझं दारिद्र्य, तुझं दुःख सर्वांचा नाश होईल. त्यामुळे ही कथा नक्की ऐक. त्याआधी मित्रांनो, स्वामी भक्तांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण महिना भगवान श्री शंकराच्या नवनवीन कथा ऐकत राहा. आणि दारिद्र्य आणि दुःख पासून दूर व्हायचं असेल तर लाईक करा आणि ओम नमः शिवाय सांब सदाशिव अशी सुंदर कमेंट्स करा. चला तर मग कथेला सुरुवात करूयात. ही कथा आहे गाय आणि भगवान शंकराची नात्याबद्दल. एके दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती कैलाश पर्वतावर बसले होते. त्यावेळी माता पार्वतीला गाईच्या दुधाची आठवण झाली आणि तिने शंकरांना गाईचे दूध आणायला सांगितले. भगवान शंकर लगेच पृथ्वीवर आले आणि त्यांनी पाहिलं की एक गरीब माणूस गाईला चारा देत आहे. शंकर त्या माणसाजवळ गेले आणि म्हणाले की मला तुझ्या गाईचे दूध हवे आहे. त्या माणसाने शंकरांना दूध दिले. शंकर ते दूध घेऊन परत आले आणि माता पार्वतीला दिले. पार्वतीला ते दूध खूप आवडलं. नंतर माता पार्वतीला त्या माणसांबद्दल आणि गाईबद्दल जाणून घेण्याची इच्छा झाली. तेव्हा शंकरांनी सांगितले की तो माणूस अत्यंत गरीब असला तरी तो गाईचा खूप सेवा करतो, गाईला चारा देतो, तिची काळजी घेतो. त्यामुळे त्यांची सेवा पाहून मला खूप आनंद झाला. भगवान शंकराचे बोलणे ऐकून माता पार्वतीला देखील आनंद झाला. माता पार्वतीने शंकराचे बोलणे ऐकले आणि तिने त्या माणसाला आशीर्वाद दिला. ही कथा आपल्याला शिकवते की प्राणी मात्रांवर दया करणे, त्यांची सेवा करणे हेच खरे पुण्य आहे. भगवान शंकर नेहमीच गरजू लोकांच्या मदतीला धावून जातात आणि त्यांची सेवा करतात. म्हणून भक्तांनो, प्रत्येक सोमवारी श्रावण महिन्यात महादेवाला म्हणजे भगवान श्री शंकराला गाईचे दूध नक्की अर्पण करावे, कारण ते माता पार्वतीला आणि भगवान शंकराला दोघांनाही आवडतं आहे. भक्तांनो, ही कथा तुम्ही शेवटपर्यंत ऐकली असेल तर तुमची गरिबी कायमची दूर होईल, तुमचं दारिद्र्य कायमचं दूर होईल. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असे सुंदर व्हिडिओ पाहत राहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.